शिवसेना महायुती सरकार अस्तित्वात आल्यापासून तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री माननीय आमदार श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी महाराष्ट्राची कनेक्टिव्हिटी वाढवण्यावर विशेष भर दिला। पायाभूत प्रकल्पांवरील स्थगिती उठवण्यापासून ते नवीन प्रकल्प सुरू करण्यापर्यंतची अनेक कामं आता अगदी जोमानं सुरू आहेत आणि यात विशेष भर पडणार आहे ती म्हणजे बोगरपाडा येथील जागतिक दर्जाच्या मेट्रो कार डेपोची। MMRDA उभारत असलेल्या मेट्रो मार्गिका 4, 4A, 10 आणि 11 साठी ठाणे जिल्ह्यातील बोगरपाडा येथे सर्वात मोठा जागतिक दर्जाचा एकात्मिक मेट्रो कार डेपो उभारला जाणार आहे। त्यासाठी आवश्यक असलेली तब्बल 174 हेक्टर जमीन सरकारनं MMRDA ला हस्तांतरित केली असून MMRDA नेही पुढील कामाला सुरुवात केली आहे। हा मेट्रो डेपो मेट्रो 4, 4A, 10 आणि 11 या मार्गिकांसाठी एक महत्त्वाचं नियंत्रण आणि देखभाल केंद्र म्हणून विकसित करण्यात येणार आहे। मेट्रो सेवा बंद असलेल्या वेळेत गाड्या उभ्या करण्यासाठी या डेपोचा वापर होणार आहे, जेणेकरून गर्दीच्या वेळेस या तत्परतेने वापर करता येईल। त्याचबरोबर सर्व मेट्रो गाड्यांची मोठी दुरुस्ती आणि नियमित देखभाल, उपकरणं काढणं आणि नवीन बसवणं, सुरक्षेसाठी आवश्यक ती पूर्ण चाचणी करणं अशी सर्व कामं या मेट्रो डेपोमध्ये करण्यात येणार आहे। त्यामुळे बोगरपाडा इथे उभारला जाणारा एकात्मिक मेट्रो डेपो मुंबईच्या मेट्रो यंत्रणेला सशक्त करण्याच्या दिशेने टाकलेलं एक महत्त्वपूर्ण पाऊल असून हा प्रकल्प केवळ पायाभूत सुविधांचा नाही तर सर्वसमावेशक विकासाचा, सुलभ प्रवासाचा आणि शाश्वत प्रगतीचा द्योतक आहे।